नमस्कार. अस्पृश्यतेचे कलंक धुण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका भाषणामध्ये सांगितलं आहे आणि आज आपण त्याच विषयाची सखोलतेनं माहिती पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बार्शी या ठिकाणी जिल्हा सोलापूर मुंबई प्रांतिक परिषद मे 1924 रोजी भरलेली होती आणि या परिषदेला बाबासाहेब उपस्थित होते. बाबासाहेब भाषणासाठी उभे राहिले आणि बाबासाहेबांनी जे काही मुद्दे मांडलेले होते अस्पृश्यतेचा कलंक पुसण्यासाठी त्या मुद्द्यांची चर्चाच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामध्ये कोणते मुद्दे आलेले होते की ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांना वाटत होतं की आपण अस्पृश्यता निवारण करू शकतो, याच गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणासाठी उभे राहिले आणि बाबासाहेब म्हणतात की धन्य आम्ही आहोत की आम्ही या राष्ट्रामध्ये गुलाम म्हणून जन्माला आलो नाही, परंतु गुलाम म्हणून जरी आम्ही जन्माला आलो नसलो तरी आमचे जे दुःख आहेत ते गुलामांपेक्षा सुद्धा अधिक प्रकारचे आहेत. आणि बाबासाहेब म्हणतात की ज्या ज्या राष्ट्रामध्ये गुलामगिरीची पद्धत होती, मग तो ग्रीस असेल, रोमन असेल, ही जी काही राष्ट्र होती ती गुलामगिरीतून बाहेर पडली, त्यांच्यासाठी लढे झाले आणि गुलामगिरीच्या बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग मिळाला. पण हे आमचं दुर्दैव आहे की अजूनही अस्पृश्यांना त्यांच्या अस्पृश्यतेच्या कक्षेबाहेर माणसासारखं जगण्यासाठी बाहेर पडता येत नाही. आणि मग याचं नेमकं कारण काय आहे हे सांगताना या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथली जी काही स्पृश्य लोक आहेत ती म्हणतात की ही जी अस्पृश्य लोक आहेत ती घाणेरड्याप्रमाणे राहतात, ती गुरे फाडतात, ती नाले साफ करतात, अशा प्रकारचं किळसवाणं प्रकारचं हे काम करतात. पण असं जे लोक सांगतात, बाबासाहेब म्हणतात त्या लोकांनी ह्या लोकांचा सुधार होण्यासाठी, ह्या लोकांना चांगल्या दर्जाचं जीवन जगण्यासाठी काय प्रयत्न केलेत असा बाबासाहेब त्या आपल्या भाषणामध्ये प्रश्न विचारतात. आणि ज्यावेळेस हा प्रश्न विचारतात त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की ही जी काही स्पृश्य लोक आहेत या लोकांनी फक्त अस्पृश्य लोकांना नावं ठेवण्याची कामं केली. म्हणजे जी अस्पृश्य लोक आहेत ती दुसऱ्यांच्या घरी जाऊन भाकरी मागतात, ती लोक आहेत गटारे साफ करतात, किळसवाणे प्रकारचे राहतात, पण त्यांची सुधारणा करण्यासाठी मात्र कोणीच पुढे येताना दिसत नाही. आणि पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की निराश्रित सहाय्यकारी मंडळाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस एका सुवर्ण व्यक्तीनं सांगितलं होतं की इथल्या अस्पृश्यांनी जी अस्पृश्यांची पीडा आहे ती घेऊन दुसऱ्या देशात गेलं पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात की जर अस्पृश्यांचा उद्धार करायचा असेल, जर अस्पृश्यांचा कलंक जर घालवायचा असेल तर हा एक सुद्धा मुद्दा होऊ शकतो की ज्याच्या माध्यमातून अस्पृश्यतेचा जो कलंक आहे हा दूर करण्यासाठी मदत होईल. आणि मग बाबासाहेबांनी अस्पृश्यांचे कलंक दूर करण्यासाठी जे काही 3 मुद्दे मांडलेत त्याच्यातला पहिला मुद्दा हा आहे की आपलं जे राष्ट्र आहे ते सोडून इतर राष्ट्रामध्ये जाणं. मग बाबासाहेब असं का म्हणाले तर आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की आम्ही ज्या राष्ट्रामध्ये राहतोय त्या राष्ट्रामध्ये आम्हाला माणसासारखं जगवलं जात नाही, आमच्यावरती नेहमी टीका होते, आम्हाला समानतेचे हक्क दिले जात नाहीत, आमची कामं काय तर इथल्या सुवर्ण लोकांची सेवा करणं, मेलेली गुरं गावाच्या बाहेर काढणं, दुर्गंधी साफ करणं, अशा प्रकारची आम्हाला कामं करावे लागतात. आणि आमच्यावरती नुसता छळ करण्याचं काम इथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे ती करते. आणि म्हणून की आमच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होतोय की त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी
आम्ही जर इतर राष्ट्रामध्ये गेलो तर त्या राष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे आमच्या राष्ट्रामध्ये जिथं आम्ही जन्माला आलो तिथं जितक्या प्रमाणे अन्याय अत्याचार होतोय तेवढा अन्याय आणि अत्याचार हा दुसऱ्या राष्ट्रात गेलं तर नक्कीच होणार नाही. पण बाबासाहेब म्हणतात की हाच एक मार्ग आहे का अस्पृश्य निवारण्याचा, तर नाही. कारण सगळेच अस्पृश्य लोक काय दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकत नाहीत. त्याला काहीतरी प्रमाण आहे. त्या प्रमाणापर्यंत थोडीफार लोक ही दुसऱ्या देशात जाऊ शकतात, पण सर्वच लोक काही जाऊ शकत नाही. आणि मग बाबासाहेब म्हणतात की अनेक लोक असं सांगतात की आपण अस्पृश्य निवारण्यासाठी जी काही सुवर्ण लोक आहेत ती म्हणतात की दुसऱ्या देशात गेलं पाहिजे, पण त्यानं काही मार्ग सुटणार नाही. दुसरा जो काही पर्याय आहे तो बाबासाहेबांनी प्रामुख्याने सुचवलेला होता. आणि तो कधी सुचवला? मे महिन्यामध्ये 1924ला. तो होता धर्मांतरणाचा. बाबासाहेबांनी याच भाषणामध्ये धर्मांतर केलं पाहिजे. जर आपण धर्मांतर केलं तर अस्पृश्यता निवारण्यासाठी एक चांगला उपाय होईल असं त्या भाषणामध्ये सांगतात. आणि मग बाबासाहेब म्हणतात की इथलं धर्मांतर काय केलं पाहिजे, तर दाखला देताना बाबासाहेब म्हणतात की जिथली अस्पृश्य लोक आहेत ती हिंदू धर्मातली लोक आहेत, परंतु ही हिंदू धर्मातली जरी लोक असली तरी स्पृश्य लोक, सवर्ण लोक ज्या वाटेनं जातात त्या वाटेनं मात्र आजही इथल्या अस्पृश्यांना जाता येत नाही. ज्या विहिरीवरती स्पृश्य लोक पाणी पितात त्या विहिरीवरती अस्पृश्य लोकांना पाणी पिता येत नाही. ज्या पंक्तीला इथली स्पृश्य लोक राहतात, ज्या देवळामध्ये इथली स्पृश्य लोक जातात त्या देवळाच्या गाभारामध्ये मात्र इथल्या अस्पृश्यांना जाता येत नाही. आणि मग जर अशा प्रकारचा जर भेदभाव होत असेल तर बाबासाहेब सांगतात की याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर बाहेर पडण्यासाठी उपाय आहे, तो म्हणजे धर्मांतरण करणं हा त्याच्यावरती उपाय आहे. आणि मग बाबासाहेब दाखला देताना म्हणतात की जी काही ख्रिस्ती लोक आहेत, जी ख्रिस्ती लोक ही हिंदू धर्मापेक्षा वेगळे आहेत, परंतु ह्या ख्रिस्ती लोकांचा मात्र इथले जे हिंदू समाज आहे हा मात्र विटाळ करत नाही. इथला जो काही मुसलमान वर्ग आहे त्या मुसलमान वर्गाबरोबर व्यवहार करताना, इथल्या मुसलमानांबरोबर आपला जो काही व्यवहार आहे तो करताना इथल्या हिंदू धर्माच्या लोकांना काही वाईट वाटत नाही. ज्या वहिवाटेनं मुसलमान समाज जातो, ज्या वहिवाटेनं इथला ख्रिस्ती समाज जातो, त्या वाटेनं हिंदू समाज जातो, पण त्यांचा विटाळ होत नाही. सवर्ण समाज जातो, पण अस्पृश्य ज्या वाटेनं जातो त्या वाटेनं मात्र इथला हिंदू धर्मातली सवर्ण जे लोक आहेत ती लोक जात नाहीत. आणि म्हणून जे काही लोकांनी धर्मांतरण केलेलं आहे, मग ते ख्रिस्ती धर्मामध्ये गेलेले आहेत, तर त्या ख्रिस्ती धर्मामध्ये जे लोक गेलेत त्यांचा मात्र इथले हिंदू धर्मव्यवस्था काही विटाळ करताना दिसत नाही. आणि म्हणून जर आपल्याला जर प्रगती करायची असेल, आपल्याला जर अस्पृश्यतेचा हा कलंक जर घालवायचा असेल तर बाबासाहेब हे प्रामुख्याने सांगतात की आपण धर्मांतरण केलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी या भाषणामध्ये थेटपणानं सांगितलं. आणि जर आपण धर्मांतरण केलं तर धर्मांतरण केल्यामुळे आपल्याला जी काही आत्ता वागणूक भेटते ती वागणूक भेटणार नाही. आणि आपल्याला सुद्धा माणूसपणाने जे काही हक्क आहेत, अधिकार आहेत ते दिले जातील. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की धर्मांतरण करणं हे उचित आहे. हे बाबासाहेब आंबेडकर 1924ला आपल्या भाषणामध्ये सांगतात. आणि तिसरा बाबासाहेबांनी जो मुद्दा सांगितलेला होता तो जो मुद्दा होता की नामांतरण म्हणजे नेमकं काय, तर आपली जी काही नावं आहेत ती नावं हे प्रामुख्याने बदलणं
म्हणजे नामांतरण. बघा की जो पूर्वीचा काळ होता त्या पूर्वीच्या काळामध्ये हे नावापुढं प्रामुख्याने तो अस्पृश्य नेमका कोणत्या वर्गाचा आहे, म्हणजे जर एखादा महार समाजाचा व्यक्ती आहे तर त्याच्या नावापुढं महार हा लागायचा. जो काही सांबार समाजाचा व्यक्ती आहे त्याच्या समोर सांबार म्हणून लागायचं. अशा प्रकारची ती व्यवस्था होती. आणि मग बाबासाहेब म्हणतात की जर इथला एखादा महार व्यक्ती असेल त्याचं ज्या वेळेस नाव घेतलं जातं त्यावेळेस पुढच्या व्यक्तीला लगेच कळतं की हा महार समाजाचा आहे आणि त्याच्या कपाळावरती ही प्रामुख्यानं आढी निर्माण होते. पण तेच जर त्या व्यक्तीने जर ब्राह्मण नाव ऐकलं तर मात्र त्याला बरं वाटतं, मराठा नाव ऐकलं तर त्याला बरं वाटतं. अशा प्रकारची ही समाज रचना आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जर नावं ही जर आपण नष्ट केली, आपण जर नावांचं जर नामांतरण केलं तर हे नावांचं नामांतरण केल्यामुळे अस्पृश्यता ही बंद व्हायला मदत ठरणार आहे. खरं तर असं म्हणतात की नावामध्ये काय आहे, परंतु बाबासाहेब म्हणतात की नावामध्येच सगळं आहे. कारण नावावरून त्याची जात काय आहे, त्याची पोटजात काय आहे हे लगेच कळतं. आणि मग त्या व्यक्तीसमोर नेमकं कसं वागायचं हा पुढचा जो काही व्यक्ती आहे तो लगेच निष्कर्ष काढायला सुरुवात करतो. आणि बाबासाहेब पुढे जाऊन थेटपणाने म्हणतात की प्रदेशानुसार इथली जातीयता बदलत असते. आणि यावेळेस उत्तर देताना याच गोष्टीचं उदाहरण देताना बाबासाहेब म्हणतात की गुजरातेतील धेड लोक आहेत, तर हे धेड लोक आहेत यांच्यावरती गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो, त्यांना अस्पृश्य मानलं जातं. परंतु तेच ज्यावेळेस महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये येतात त्यावेळेस मात्र ते दक्षिण भागात दक्षिण मराठ्यांसोबत राहताना प्रामुख्याने दिसतात. म्हणजे गुजरातेतील जे धेड लोक आहेत तिथं ते अस्पृश्य असतात, परंतु महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते दक्षिण मराठ्यांसोबत राहतात आणि ते दक्षिण मराठ्यांना सुद्धा चालतात. त्याच प्रकारे महाराष्ट्रातील जे काही अस्पृश्य व्यक्ती आहेत, महाराष्ट्रातील जे काही अस्पृश्य लोक आहेत ते ज्यावेळेस गुजरातमध्ये जातात त्यावेळेस ते दक्षिणी म्हणून ते दक्षिणी आहेत म्हणून ते ब्राह्मणांच्या खानावळीमध्ये राहिलेलं चालतं. अशा प्रकारची ही जी व्यवस्था आहे ती प्रदेशानुसार सुद्धा बदलताना प्रामुख्याने दिसून येते. पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की मद्रासमधले बाबासाहेब म्हणतात की सगळ्याच्या सगळं आता मद्रासच महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये येत आहे. या येणाऱ्यांमध्ये मद्रासमधील बहुतांश अस्पृश्य लोक सुद्धा येत आहेत, परंतु ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये जातीय भेद होत नाही, त्यांच्यामध्ये जातीयता निर्माण होत नाही. आणि ही अशी ही अस्पृश्यता नावामुळं होते, त्याचप्रमाणे प्रदेशामुळे त्या जातीयतेचे टप्पे हे प्रामुख्याने कमी जास्त प्रकारे होतात. खरं तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहीत आहे की धर्मांतरण केलं. ते धर्मांतरण बाबासाहेबांनी केलं, पण त्या धर्मांतराची जी पायामुळं जर कुठं रवली असतील तर मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924ला जे काही सोलापूरमध्ये भाषण केलेलं होतं त्या बार्शीच्या सोलापूरमध्ये भाषण केलेलं होतं, त्या भाषणामध्ये मला वाटतं की बाबासाहेबांच्या धर्मांतराची पाळंमुळं ही रोवलेली आहेत. आणि म्हणूनच त्यावेळेस बाबासाहेबांनी हे 3 टप्पे सांगितलेले होते